विक्रांत, आता तुम्हाला परत तेच सांगणार आहेस ना? हे मी तुला आत्ता सांगत नाहीये, फार आधीपासून मी तुला हेच सांगत आलेले. यातनं बाहेर पड, यात अडकू नकोस. पण तू आता मी काय करू? माझ्या मनाविरुद्ध नाही वागू शकत आता मी. अरे पण म्हणून तू त्या ईशाला इथे आणून ठेवणार आहेस? विक्रांत, अरे घरच्यांना कसं पटेल हे? पण आता त्या मुलीमध्ये अशी काही जादू आहे ना, जी मला सगळ्यांविरुद्ध लढायला शक्ती देते. अरे विक्रांत, पण हा विचार कर ना, तू तू कुणाविरुद्ध लढतोयस? आपल्याच माणसांविरुद्ध. आणि काय मिळवणार आहेस तू यातनं? आता आपलीच माणसं परक्यासारखी वागतायत, त्याला मी काय करू शकतो? नाही नाही, दोष त्यांचा नाहीये, तुझा आहे. आता तू मला सांग, मोनिका प्रेग्नंट होती, तिला हे मूल नको होतं. माझ्या आग्रहामुळे हे मूल जन्माला आलंय, त्याला काय असं मी अनाथाश्रमात ठेवू? मी काही बोलूच शकत नाहीये, कारण तू काही ऐकतच नाहीयेस. बरं आता मला सांग, मोहन घरातनं निघून गेलेले, ही अतिशय भयंकर आणि फार फार वाईट गोष्ट घडलेली. काका इतकं टोकाचं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता मी त्याला परत कधी आणणार आहे मला माहित नाहीये, पण मी त्याला आणणार हे नक्की. ओप्सो, त्या मला खूप खूप एकटं असल्यासारखं वाटतंय, आणि जिच्यासाठी मी करतोय तिला काही कळतही नाहीये, ती मला कशी साथ देणार आहे. तुला कोणी साथ देईल असे होप्सही ठेवू नकोस तू. आत्या, उद्या मानसी केव्हा येणार आहे? काही बोलली? नाही, माहित नाही. तिला येऊ नको म्हणून सांग, कारण मी मानसीच्या जागी साक्षी नावाची नवीन मुलगी अपॉइंट केली. सलील, मानसी, या ना, या ना. वाह, तुझी नमस्कार हनुमान काका, काकू, विक्रांत. ऍक्च्युली मी आणि मानसी तुम्हा सगळ्यांना भेटायला आलोय. अरे या ना, या या. हो, या. ऍक्च्युली मी आणि मानसी 2-3 दिवसांसाठी बेंगलोरला जातोय. मग आम्ही परत येऊ आणि मग लग्नासाठी परत बेंगलोरला जाऊ. म्हणलं एकदा त्याच्या आधी तुम्हा सगळ्यांनाच भेटून घ्यावं. छान, वा छान. खरं तर लग्नाचं ऑफिशियली पहिल्यांदा निमंत्रण तुम्हालाच द्यायला आलोय असं समजा. अरे वा, छान वाटला हे ऐकून. सगळं चांगलं होऊ दे रे बाबा. हो, म्हणजे आता एकूण तू बेंगलोरला शिफ्ट होणार आहेस तर? मानसी, त्या मोनिकाच्या मुलीला सुद्धा तुमच्या बरोबर तुम्ही बेंगलोरला घेऊन गेलात तर? नाही म्हणजे काय आहे की ती एकदा या घरातनं गेली की या घरातनं बाहेर गेलेली माणसं परत येतील. अरे नानू, जरा थांब की. ते दोघही चांगली बातमी द्यायला आलेत, आशीर्वाद घ्यायला आलेत ना. राहू दे रे, आशीर्वाद खूप दिलेत. म्हणजे काय नानू मामा? मला कळलं नाही तुम्ही काय बोललात ते. काय मानसी, या मोनिकाच्या मुलीमुळे घराला तडे गेलेत. मोहन बायको मुलांना घेऊन घरातनं निघून गेलाय. कायमचा, कळलं? मोहन काका, गीता काकी आणि मुलं सुद्धा? अरे नानू, काय बोलतोयस तू हे? ती दोघं बँगलोरला जायला निघालेत ना. ही वेळ आहे का हे सांगायची? हे बघ मानसी,
तू काय टेन्शन घेऊ नको. जरा काय त्याच्या मनाविरुद्ध झालं की नेहमी रागवतो आणि असा कुठेतरी निघून जातो, होय की नाही? पण ते गेलेत कुठे आणि न सांगताच गेले आणि कायमचे गेले का? पाहिलं, तिला उगाच टेन्शन आलं. ए मानसी, तू त्याचं काही मनावर घेऊ नकोस ग. तो असाच 2-3 दिवस कुठेतरी जातो. आम्हाला त्याची सवय झालेली आहे. आता आम्ही फोन करतो ना त्याला, तुम्ही दोघंही बँगलोर छानपैकी एन्जॉय करा. मानसी, बरं झालं तू आमचा निरोप घ्यायला आलीस. आम्हाला खूप बरं वाटलं, नाही का गायल का? हो मानसी, इथला कसलाही विचार करू नको आणि कसलीही काळजी करू नकोस. छान फिरून ये. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि हो, आल्यानंतर परत एकदा लग्नाचं रीतसर आमंत्रण द्यायला आम्ही येऊच. चला येऊ आम्ही. हो सलील, आणि ही जर अशीच शांत शांत आणि गप्प विचार करत राहणार असेल तर हिला तिकडेच ठेव, तिथून सोडूच नकोस. चला येतो आम्ही. येतो काका. हे सगळं काय होऊन बसलं नाही? एक एक करून या घरातली सगळी माणसं कमी व्हायला लागली. मानस येऊन भेटून गेली, आता तीही बंगलोरला जाणार. मोहन मुलाबाळांना घेऊन बायकोला घेऊन गेला. पण असा कसा अचानक गेला तो? जायच्या आधी निदान आपल्याशी बोलायचं तरी त्यांनी. काय बोलायचं? विक्रांतचा निर्णय त्याला पटला नव्हता. आपल्या वागण्यावरती तो नाखुश होता, नाराज होता. त्याने बोलून दाखवलं होतं की स्पष्टपणे. मग आता जाताना वेगळं काय बोलणार होता? काय नाही, त्याला जे वाटलं ते केलं त्याने. अहो असं कसं? इतकी वर्ष आपण एकत्र राहिलो आणि असं मुलाबाळांना घेऊन बायकोला घेऊन अचानक गायब व्हायचं? मला नाही बी बरं वाटलं. उलट हा सगळा विचार करून करून ना मनाला त्रास होतोय माझ्या. खरं सांगू का अलका, ह्या मोहनचा स्वभाव ना पहिल्यापासून थोडा असाच आहे. त्याला जे वाटेल तेवढंच तो बोलतो, बाकी त्याच्या मनात काय चाललंय त्याचा थांगपत्ता लागू देत नाही. म्हणजे लपवतो असं नाही, पण तो जेवढेच तेवढंच बोलतो. लहानपणी सुद्धा तो असाच गप्प असायचा. मग त्याला काय हवं नको ते त्याच्याकडून काढून घ्यायचं आणि मग आईला वगैरे सांगायचं. ही सगळी जबाबदारी माझी होती तेव्हा. अहो मग आताही ती जबाबदारी घ्या ना. पुन्हा एकदा फोन करा ना. नाही म्हणजे मगाशी त्यांनी उचलला नसेल, रागावलेला असेल ना तो, आता उचलेल. मला बोलायचंय त्याच्याशी. लावा बघू फोन. तुझ्या समाधानासाठी करतो, तो फोन उचलणार नाही सांगतो. आज नाही ओळखत त्याला. हा हॅलो. हॅलो काका, मी अथर्व बोलतोय. हा हा अथर्व. हा बोल, कसा आहेस? काका कंटाळलोय. बाबा कुठे आहे? बाबा आत आहे. त्यांना कळलं ना की मी तुमच्याशी बोलतोय तर ते चिडतील. कुठे? आणि तुम्ही आहात कुठे सगळे? मामाकडे आलोय. पण घरच्यांशी बोलायचं नाही असं बाबांनी बजावून ठेवलंय मला आणि आर्यनला. मामाकडे गेलेत. हा फोन दे बाबांना,
मी बोलतो म्हणून सांग. नको काका, मी ठेवतो, बाबा चिडतील. काका बाबा येतात, मी ठेवतो. काय झालं? गुड मॉर्निंग साक्षी. मॉर्निंग. साक्षी, मिसेस पवार म्हणून एक पेशंट आहे, त्यांना भेटून येशील का? मी कशाला? त्याचं काय आहे की ह्या अगोदर मानसी मॅम त्यांना भेटायच्या. आता मानसी मॅम नाही आहेत, सो मिसेस पवार माझ्याकडे चौकशी करत होत्या. मी म्हणाले की आता साक्षी मॅडम आहेत, तर त्या म्हणाल्या की भेटायला पाठव म्हणून. सो जा. अच्छा, म्हणजे निर्मला मावशीने सांगितलंय का त्यांच्याकडे जायला की विक्रांत सर? नाही, त्यांनी नाही सांगितलंय, मीच सांगते. का? उगाच कशाला मी भेटायला जाऊ त्यांना? माझी तर साधी ओळख पण नाही. अगं मग होईल की ओळख, त्याचसाठी बोलावलंय. अगं पण ते माझं काम नाहीच आहे. मी फक्त माझं काम करेन. माझा प्रोफाईल हा टोटली डिफरंट आहे आणि मी इथे निर्मला मावशीला असिस्ट करायला आले. वेल, तसा तर मानसी मॅमचा सुद्धा सेमच प्रोफाईल होता, पण तरी सुद्धा त्या पर्सनली प्रत्येक पेशंटची चौकशी करायच्या. वेळ मिळाला की भेटून यायच्या. दॅट्स ओके. पण कसं आहे ना सारिका, मी मानसी मॅडम नाहीये ना, सो विक्रांत सर आणि निर्मला मावशी सांगतील ना, मी तेच करेन. अगं एकदा भेटून तर बघ, गंमत असते. आपण पेशंट्सना साधं भेटलो ना तरी सुद्धा त्यांना खूप छान वाटतं. आणि असंही हेच तर आपलं काम आहे ना. आम्हाला ना हॉस्पिटलमध्ये सांगून ठेवलेलं आहे की कधीही कुठल्या पेशंटने हाक मारली की ताबडतोब त्याला अटेंड करायचं. मग ते आपल्या प्रोफाईलमध्ये असलं काय आणि नसलं काय, कमीत कमी पेशंटला काय हवं काय नको हे तर विचारायलाच हवं. विक्रांत सर आणि निर्मला मावशी मला माझं काम शिकवतीलच. ओके, सो प्लीज तू मला माझं काम शिकवू नकोस. आणि गंमत, मी इथे गंमत करायला आले नाहीये, माझं काम करायला आले. सो माझ्या प्रोफाईलमध्ये जे काम आहे ते मी करेनच. ओके. ओ नाही रडायचं बाबू, नाही रडायचं, नाही रडायचं. हां हां, आई आहे ना मोना. अगं जरा रडते, घेतेस का जरा हिला? आजोबा, तुम्ही माझं कितीही मन वळवण्याचा प्रयत्न केलात तरी काम आणि करिअर सोडून मी हिच्याशी खेळत बसणार नाही. अगं पण तू चाललेस कुठे? तर रोज नव्याने सांगू का तुम्हाला? रोज कुठे जाते मी आजोबा? ऑफिसला, तिकडेच चाललीये. काय झालं हो? काही नाही ग, ईशा रडते. मोनाला मी घ्यायला सांगितलं तर घेत नाही. जरा 2 मिनिटं घे ग हातात, शांत झाली की मग जा ना. तू मला का बोलतेस आजी? सलील आणि मानसी बरोबर जाऊ द्यायचं होतं ना तिला. आता ती नाही बसत माझ्याकडे शांत, मी काय करू? वा वा, काय पण उपाय सुचवलाय. बरीच आहेस ग, स्वतःला जबाबदारीतून मोकळं केलंयस आणि मनूवर सगळं ढकलायला बघतेस का? अगं तिला तिचं आयुष्य जगू दे. फार गोंधळून गेले बिचारी. कशाला प्राधान्य द्यायचं हेच तिला कळेन असं झालंय तुझ्यामुळे. तू स्वतःची जबाबदारी स्वतः उचलली असतीस ना तर एव्हाना ती लग्न करून गेली असती बँगलोरला. 1 मिनिट, आता तिकडेच गेले ना ती? मी आले त्या दोघांच्या मध्ये? आता ईशा नाही राहत माझ्याकडे शांत, तिला मानसीची सवय, त्याला मी काय करणार आहे? काय करू म्हणजे? तुझी तिला सवय होईल असं वाग. ओके, मी गोव्याला गेल्यावर काय करणार तुम्ही दोघही? ऑफिसला जायला उशीर होतोय मला, मी निघते. आपण ना काहीही करू शकत नाही या मुली पुढे. आपलीच नात आहे असं समजून रेटायचं आयुष्य कसं तरी. हेच करणार आहोत आता आपण. आपलं काही नाही ग,
आपण काहीही सहन करू, आपल्याला दुसरा पर्यायच नाही. पण या बिचारीचं काय? हिला जे आत्ता हवंय, ज्याची गरज आहे, ते आईचं प्रेम, माया, स्पर्श, हे जर तिला आत्ता मिळालं नाही ना, तर ते तिच्या वाढीसाठी चांगलं नाहीये. तिचा हक्क तिला मिळत नाही याचंच वाईट वाटतं. खरंय हो तुमचं अगदी. पण आता आपण तरी दुसरं काय करणार आहोत? माई गोळी. काय रे बाबा, अशी किती दिवस या गोळ्या घ्यायच्या? आता फक्त 2 दिवस. हे बघ, निर्मलेचा हुकूम मी काही मोडू शकत नाही आणि तब्येतीच्या बाबतीत डॉक्टर जे काही सांगतील ना, ती आज्ञा मला शिरसावंदी आहे. हा, सावकाश. विक्रांत आला. माई अगं, आता विक्रांत कशाला पाहिजे तुला? मी तर म्हणतो की तू त्याच्याशी बोलतच जाऊ नकोस. असं कसं? बोलायला नको? बोलव त्याला. ठीक आहे, बघतो मी आहे का. थांब, तो नाहीये घरात. माई, मग तुला त्याच्याशी फोनवर बोलायचंय का? मी पाहिजे तर हॉस्पिटलमध्ये फोन लावतो. थांब रे बाबा, तो तिथेही नाहीये. काय रे मधू, तुला बरं सगळं माहितीये. सांगून गेलाय तो. कुठे? देशपांड्यांकडे. काय सांगतोय तू मला? परत ते देशपांड्यांच्या घरी का गेलात? पाहिलंच ना माई, इथं तुला औषधाच्या गोळ्या देतोय आणि तिकडे विक्रांतला फूस लावतोय. अरे नान्या, काही काय बोलतोस तू? मी कसली फूस लावतोय रे? मला एक सांगा, इतकं सगळं होऊन तू तिथे का गेला बाबा? आता मात्र हद्द झाली या पोराची. आता तूच बघ म्हणजे झालं. काय करावं मला काही कळतच नाहीये. तसंच झालंय त्याचं, म्हणून तर गेलाय ना तिकडे. माई, त्याने आता जबाबदारी घेतली आहे ना, काळजी वाटते म्हणून गेलाय. वेलकम. वेलकम. हॅलो मित्र हो, ही आहे मानसी. झाली भेट सगळ्यांची? हो, आज फायनली बघितलं आम्ही वहिनींना. आम्हाला वाटलं की तिथेच लग्न करून तू तिथेच राहतेस की काय. आणि काही काय, बस का. मानसी, सलीलला कोणीतरी आवडलं ही खूप मोठी गोष्ट आहे. हा, तुला माहितीये त्याच्या मागे अजून कितीतरी मुली थांबल्यात, अजूनही त्याच्या मागे आहेत त्या. आता त्यांना सांगावं लागेल लग्न करून घ्या. अब रुककर कुछ फायदा नहीं, सलील तो किसी और का हो चुका. मानसी, या रीनाचीनं तुला एक खास गोष्ट सांगतो. ही खूप बोलते आणि आज आम्ही इतक्या दिवसांनी भेटतो ना म्हणल्यावर ती मला 100% पकवणार. ए, रीना काही जास्त बोललेली नाही. खरंच याच्या मागे खूप मुली होत्या आणि अशा तशा नाही, सुंदर सुंदर मुली. मी पण त्यांच्यातल्या खूप जणींवर ट्राय केला आणि कसला काय, सगळ्यांना सलीलच हवा होता. बस पुरे, किती फेकताय तुम्ही. मानसी, त्यांच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवू नको. ए, तू फेकट आहेस, कळलं ना. अबे साले, सॉरी. अरे तूने पार्टी का प्रॉमिस किया था, उसका क्या? अरे पार्टीचं एवढं काय. तुम्ही एक काम करा, आज रात्री सगळे घरी या, आपण मस्त डिनर करू, गप्पा मारू. चालेल? आज तुला वेळ आहे ना सानिका? ऍक्च्युली आज नाही जमणार ग. या बाहुलीला दादा वहिनींनी माझ्याकडे दिले, सो आज तर नाही जमणार. हे किती क्यूट आहे ती. काय नाव आहे तिचं? निशा. निशा? आमच्याकडे पण एक ईशा आहे. तिच्या मोठ्या बहिणीच्या मुलीचं नाव आहे ईशा. ईशा काय करत असेल?